व्हायरल बातम्यांना सुरुवात करूयात। एस राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटानं केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर जगभरात सुद्धा यातील गाण्याचा फीवर कायम आहे। रामचरण, ज्युनियर NTR आणि अजय देवगण यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यानं गोल्डन ग्लोब आणि ऑस्कर सारखे प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले। तेव्हापासून हे गाणं जगभरात व्हायरल झालंय आणि आता या गाण्यावरती तरुणांसोबत सुद्धा वाहनं सुद्धा आता स्टाईलमध्ये थिरकताना दिसतात। सोशल मीडियावरती याबाबतचे अनेक व्हिडिओ शेअर केले जात आहेत। या गाण्यावरती नाचून अनेक परदेशी नागरिकांनी भारतीयांची मनं सुद्धा जिंकली आहेत। पण हा व्हिडिओ जरा हटके ठरलाय। अमेरिकेतील न्यू जर्सी इथं टेस्ला कारनं नाटू नाटू या गाण्यावरती लाईट शो केलाय। एका आजींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूप पाहिला जातोय। आजींच्या बोलण्याच्या स्टाईलवरून त्या हरियाणातल्या असल्या ते जाणवतंय। या आजीनं कोणाला तरी फोन केलाय आणि समोरच्या व्यक्तीनं कॉल उचलला नाही। मग कॉम्प्युटर जनरेटेड आवाज येऊ लागला, म्हणजे फोन मधून रेकॉर्डेड आवाज येतोय। या आजीला वाटतंय की कुठल्या तरी मुलीनंच फोन उचललाय। मग काय, आजीने तिला अशा पद्धतीने सुनावलं की ते ऐकून नेटिझन्सना सुद्धा हसू आवरेना। आप जिस व्यक्ति को कॉल कर रही है वह उत्तर नहीं दे रही है। तू क्यों दे रही है फिर उत्तर? तेरा क्या मतलब है जब हम कर रहे हैं? भाई तो पे क्या असर पड़ रहा है ना बता दे। तू एकदम वो बोल पड़े बीच में। हम अपने आप वॉइस बात करेंगे, तू क्यों कूदा है बीच में? जंगल सफारीला गेलेल्या पर्यटकांना या थरारक प्रसंगाला सामोरं जावं लागलं। जिराफानं पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग केला। पर्यटकांच्या गाडीच्या मागे हा जिराफ सुसाट धावतोय। त्याचा हा अंदाज पाहून पर्यटकांची सुद्धा बोबडी वळाली आहे। सायकलवरती कसरती करणारे तुम्ही पाहिले असतील, पण दोन सायकलवर एकत्र चालवणारा अवलिया पाहिलाय का? हा व्हिडिओ बघा। हा व्यक्ती दोन सायकलवरती स्टंट करताना दिसतोय। इतकंच नाही तर दोन सायकल तो एकाच वेळी समांतर चालवतोय आणि मुख्य म्हणजे रहदारीच्या रस्त्यावरती तो स्पाइस जेटचे कवी पायलट मोहित तेवतिया यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय। श्रीनगर ते दिल्ली फ्लाईट मधल्या प्रवाशांमध्ये काही आर्मीचे जवान प्रवास करतात। त्या जवानांसाठी मोहित यांनी कविता सादर केली आणि त्यांचं स्वागत केलंय। मोहित यांचे वडील रिटायर्ड आर्मी अधिकारी आहेत, तर पायलट मोहित यांनी जवानांचं कसं स्वागत केलंय ते तुम्हीच पहा। आज हमारे साथ कई भारतीय सेना के जवान ट्रैवल कर रहे हैं। आज आर्मी डे के उपलक्ष्य पे मैं 4 लाइनें उनके लिए कहना चाहूंगा जरूर कि देश के सभी सैनिकों को मेरा प्रणाम। जो नहीं सुन पा रहे हैं उन तक पहुंचा देना मेरा ये पैगाम कि तुमसे ही तो है इस देश की पहचान। तुम्हारे बुलंद इरादों के आगे हर चोटी है छोटी, हर जंग है आसान। आपदा आने पे सब साथ में लड़ते हो, चाहे नौसेना, थल सेना या लड़ाकू विमान। इस अनेकता में एकता ही तो है हमारी पहचान। जब निकलते हो वर्दी में चौड़े सीने, संग चेहरे पे मुस्कान, तो दुश्मन खुद ही लगा लेता है अनुमान कि अब क्या होगा अंजाम। पूरा देश तुम्हारे। लहान मुलं बोलू लागली की त्यांचे बोबडे बोल सगळ्यांना सुखद धक्का देतात। मुलं लगेच मोठ्यांचं अनुकरण सुद्धा करतात। आता हेच पहा, हे चिमुडी तिच्या आजींची बाजू घेऊन तिच्या स्टाईलनं भांडताना दिसते। अंगावरती बसून ठेस तोच असं सुद्धा सांगायला ती विसरत नाहीये। तिच्या या स्टाईलमुळे नेटिझन सुद्धा अवाक झाले आणि या चिमुडीला ते आता छोट्या तात्या विंचू म्हणतात।
फॅशन वीक म्हटलं की रॅम्पवरती काय उतरणार याची सगळ्यांनाच उत्सुकता असते, पण हल्ली फॅशनच्या नावाखाली काय पण चालतं. आता हाच व्हिडिओ, यामध्ये पॅन्टचे विविध प्रकार पाहायला मिळतात. लॉकडाऊन मध्ये पालक मुलांना बाहेर नेऊ शकत नव्हते. मुलंही कंटाळली होती. काही पालकांनी देशी जुगाड केला. त्यातीलच हा एक जुगाड. या पालकांनी स्वस्तात मस्त गेम झोन घरातच केलाय आणि त्याचं बाळ सुद्धा या जुगाडू गेम झोनचा आनंद घेतोय. पोपट हा पक्षी मानवी आवाजात बोलतो हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण हा पोपट चक्क स्टंट करताना दिसतोय. चित्रपटात जसं गोळी मारल्यावरती ज्याला गोळी लागते तो जमिनीवरती पडतो आणि मरतो, अगदी तसाच सीन हा पोपट करताना दिसतोय. आणि त्यासाठी तो स्वतःच बंदूक घेऊन मला मार असा इशाऱ्यातून सुद्धा सांगताना दिसतोय. एका युवा शेतकऱ्यानं टाकाऊ साहित्य घेऊन रहाट तयार केलाय आणि हा टाकाऊ पासून केलेला टिकाऊ रहाट सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरलाय. घराखालून जाणाऱ्या वहाळाचं पाणी वर घेण्यासाठी हा रहाट कमनळ योजना असल्याचं नेटिझन्स म्हणतायत. लहान मुलं हेअरकट करताना चिडचिड करतात, रडतात, अगदी कटिंग सलून डोक्यावरती घेतात. त्यांना आवरणं पालकांना आणि पर्यायानं हेअरस्टायलरला कठीण जातं. पण या सगळ्यांवरती या चिमुड्याच्या आईनं एक उपाय शोधून काढलाय. मुलाला चक्क बॉक्समध्ये पॅक केलंय आणि डोकं हलवू नये यासाठी डोक्यावरती पॅन धरलाय. हा व्हिडिओ बऱ्याचदा पाहिला गेला. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्सना सुद्धा हसू आवरत नाहीये. पोपट चक्क कुत्र्याच्या समोरून जाऊन कुत्र्याचाच आवाज काढतोय. हा पाहून कुत्रा सुद्धा काहीसा गोंधळला. पहा पोपटाचा आत्मविश्वास. मांजरींना सुद्धा हाच पोपट आवाज काढून घाबरवताना दिसतोय. या मांजरी सुद्धा चांगल्याच गोंधळात पडल्यात. हा व्हिडिओ पाहून अंगावरती काटा येतो असं नेटिझन्स म्हणतात. अंगणात खेळणाऱ्या बाळाचा व्हिडिओ पालक शूट करतात आणि अचानक वॉकरवरती कोंबडीचं पिल्लू जातं. बाळ या पिल्लाला सुद्धा सोडत नाही. ते चक्क हातात घेऊन तोंडात घालण्याचा प्रयत्न करतोय. पालकांनी लगेच ते पिल्लू बाळाच्या तोंडातून काढून घेतलेला दिसतंय. मात्र त्या पिल्लानं बाळाला चावा घेतला असता तर हा व्हिडिओ पाहिल्यावरती लहानगांकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे अशा कमेंट्स नेटिझन्स करतायत. उन्हाच्या झळा प्राण्यांना सुद्धा लागू लागल्यात. हा या व्हिडिओतल्या माकडीन बघा टबबाथचा ती आनंद घेताना दिसते. अफगाणिस्तानातल्या उत्तरेकडच्या ग्रामीण भागामध्ये शतकांपूर्वी ही पद्धत वापरली जात होती. कंगीना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्धतीचा हा व्हिडिओ आहे. अन्न संरक्षित करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. आता हेच बघा, या मातीच्या गोळ्यामध्ये द्राक्ष ताजी राहतात. द्राक्ष ताजी आणि हवाबंद ठेवण्यासाठी चिखल पेंढ्यांचा वापर केला जातोय. हा एक प्रकारचा हवाबंद मातीचा गोल कंटेनर आहे. या डब्यांमध्ये द्राक्ष साठवली जातात, तर जेव्हा गरज पडेल तेव्हा हे कंटेनर फोडून त्याचा वापर करता येतोय. या अनोख्या तंत्रानं द्राक्ष 6 महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येत आहेत. या व्हिडिओतील पक्षी पाहताना असं वाटतं की या पक्षाची मान गेली तरी कुठे. पण व्हिडिओ नीट बघा. या मिस्टर बर्डची नवी हेअर स्टाईल दिसते. त्याचे डोळे सुद्धा या स्टाईलवर झाकले गेलेत. someday
बोलाव्हियामध्ये आढळणारा हा कॅमल प्रकारातील प्राणी. दळमळण्यासाठी या प्राण्याचा वापर केला जातो. तर आता या व्हिडिओतील हा लामा पहा. याचं वय साधारणतः 27 वर्ष 1 महिना. लामा सामान्यतः 15 ते 20 वर्ष जगतात, पण हा लामा चक्क 27 वर्ष जगलाय. कुत्र्यांना मांजरांना ड्रेस घालून सजवलेलं आपण नेहमीच बघतो. मात्र एका लहान मुलीप्रमाणे या माकडाच्या पिल्लाला तयार करण्यात आलंय. या छोट्या माकडिणीला गुलाबी फ्रॉक घालून सशाच्या कानाची स्टाईलची टोपी घातली आहे. या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट बघतोय गुलाबी ड्रेस घातलेला हे माकड. हा व्हिडिओ बऱ्याचदा पाहिला गेलाय. पिल्लू दुधासाठी माहूर. या व्हिडिओतील व्यक्तीनं त्याच्या बाईकच्या व्हीलला चक्क टायर न बसवता शूज लावलेत. हा व्हिडिओ पाहून हा जुगाड नसून प्रसिद्धीसाठी काहीही असल्याचं नेटिझन्स म्हणतात. क्या कारीगरी है? या व्हिडिओमध्ये एक बाळ घराच्या छतावरती रांगत गेल्याचं दिसतंय. तर घराच्या छतावरून हे बाळ रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना आणि माणसांना शांतपणे बघताय. तर काही माणसं या बाळाला छतावरून खाली काढण्यासाठी प्रयत्न करतात. बाळाला न जाणवू देता त्याचे प्रयत्न सुरू आहेत, कारण बाळाला अंदाज आला आणि त्यांना आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर दुर्घटना घडू शकते. म्हणून खबरदारी घेऊन लांबूनच हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. ही कोंबडी एखाद्या मॉडेल प्रमाणे वॉक करताना दिसते आणि कोंबडीच्या पायात चक्क सॉक्स आणि बूट सुद्धा आहेत. कोंबडी सावधपणे हे बूट खालून पावलं टाकताना दिसते. तिचा हा स्टायलिश वॉक नेटिझन्सना सुद्धा प्रचंड आवडला आणि हा व्हिडिओ बऱ्याचदा पाहिलाही गेला. टेक्नॉलॉजीचा वापर कुठं कसा केला जाईल याचा नेम नाही. या पेन रोबोटनं तयार केलाय. तुम्ही दिलेली कमांडनुसार हा पेन रोबोट घेऊन कागदावरती चालणार आहे. कसं ते तुम्हीच बघा. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. त्याच्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.